वळूयात पुढच्या बातमीकडे। चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला। बाईक स्वारांनी कारचा पाठलाग करून 2 गोळ्या झाडल्यात। सदरुद्दीन खान असं गोळीबार झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। या गोळीबारामध्ये बांधकाम व्यावसायिक जखमी झालाय, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। गोळीबार करून आरोपींनी पळ काढला, त्यांचा शोध सुरू आहे। रात्री 10च्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत, जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात। ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना 2 इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे। सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे। आम्ही या अनुषंगाने आता एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। तर चेंबूरमध्ये ही घटना घडलेली आहे। नवी मुंबईमधल्या व्यावसायिकावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। ज्यांनी गोळीबार केला ते गोळीबार केल्यानंतर पळून गेले आहेत, त्यांचा शोध आता सुरू आहे। तर ज्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे त्या व्यावसायिकावरती आता उपचार सुरू आहेत। या गोळीबारामध्ये ते जखमी झालेत।